बिग बॉस मराठी सीझन 5 चे या आठवड्याचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आलेले आहेत. आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया कोण आहे पुढे आणि कोण आहे पाठी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, घरातून बाहेर जाण्यासाठी 6 लोक नॉमिनेट आहे. तुम्हाला माहितच आहे ही जी 6 लोक आहेत कोण आहे? सूरज, निक्की, योगिता, पंढरीनाथ, निखिल आणि छोटा पुढारी उर्फ छोटा पुदिना. ही 6 लोक घरातून बाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेले आहेत आणि यांचे जे आहेत ते ओपनिंग वोटिंग ट्रेंड आपल्याकडे आलेले आहेत. आता बरेच जण बरेच कायच लावत आहेत, पण ओपनिंग वोटिंग ट्रेंड नुसार आपल्याला समजणार आहे की कोण आहे पुढे आणि कोण आहे पाठे. एक त्याआधी सूचना द्यायची आहे मित्रांनो तुम्हाला. हे जे वोटिंग ट्रेंड आहे ते पोल मधून घेतलेले आहेत. म्हणजे सोशल मीडियावरती जेवढे पोल झालेले आहेत त्या सगळ्यांमध्ये पाहिलेलं आहे की नक्की कुणाला किती पर्सेंटेज वोटिंग मिळालेलं आहे आणि त्या सर्व पोलला पाहिल्यानंतर हा रिझल्ट आपल्याकडे आलाय, याची सगळ्यांनी नोंद घ्यावी. तर मित्रांनो, नंबर 6 वरती कोण आहे आणि त्याला किती पर्सेंट वोट मिळाले? तर नंबर 6 वरती आहे छोटा पुदिना आणि त्याला फक्त जे आहेत ते 1% वोट मिळाले. किती? 1% वोट. जो छोटा पुढारी किंवा छोटा पुदिना घरामध्ये एंटरटेन करायचा प्रयत्न करतोय, पण त्याला पब्लिक अजिबात सुद्धा पसंत करत नाहीये आणि त्याला फक्त 1% लोकांची अशी इच्छा आहे की पुदिन्याने या आठवड्यातून घरातून बाहेर जाऊ नये. त्यानंतर पुढचं जे नाव आहे ते आहे निखिल आणि निखिलला रेकॉर्ड तोड वोट मिळालेले आहेत. ते किती? 2% वोट मिळालेले आहेत. म्हणजे सगळ्यांची अशी इच्छा आहे की निखिलनी घराच्या बाहेर जावं. कलरचा चेहरा असून सुद्धा एवढे कमी वोट मिळतात आहे. फक्त त्याला 2% वोट मिळत आहेत. त्यानंतर जे नंबर 4 चं नाव आहे ते आहे निक्की तांबोळी. थोडंसं शॉकिंग आहे माझ्यासाठी मित्रांनो. मी बरेच रिसर्च करताना पोल पाहिले. सगळीकडे निक्कीला जे आहे ते याच पर्सेंटेजचे वोट मिळालेले आहेत. मला वाटते महाराष्ट्राविरुद्ध जे स्टेटमेंट दिलं होतं ते निक्कीला भारी पडले. कारण निक्कीला फक्त जे आहेत ते 3% वोट मिळत आहेत. किती? 3% निक्कीला वोट मिळत आहेत. म्हणजे निक्कीच्या विरोधात महाराष्ट्र झालेलं आहे या वोटिंग ट्रेंड नुसार तर दिसत आहे. त्यानंतर मित्रांनो, नंबर 3 ला जे नाव आहे ते आहे पंढरीनाथ कांबळे. कोण? पंढरीनाथ कांबळे. यांना आहेत 4% वोट. आतापर्यंत 4 नावं झालेली आहेत आणि वोटिंग पर्सेंटेज बघा. यांना पुराणेला 1%, निखिलला 2%, निक्कीला 3% आणि पंढरनाथला 4%. म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतंय की हे चारही लोक काय कामाचे नाही. या चारही मधून कोणी बाहेर गेलं तर आम्हाला फरक नाही पडणार. फक्त 19-20चा फरक आहे. तर पंढरनाथ कांबळे यांना 4% वोट मिळालेले आहेत. आता नंबर 2 वरती जे नाव आहे ते आहे योगिता आणि योगिताला मिळालेले आहेत इकडे 19% वोट. किती? 19% वोट. खरं तर या नावाची चर्चा खूपच जास्त रंगली आहे कालपासून. बऱ्याच लोकांचं हे म्हणणं आहे की योगिता घरातून बाहेर जाऊ शकते. पण आता पब्लिकने जो रिझल्ट दिलाय त्या पब्लिकच्या रिझल्टनुसार 19% मतं जे आहेत ती योगिताला पडलेली आहेत. म्हणजेच काय, तर या आठवड्यात योगिता बाहेर जाणार नाही पब्लिकच्या नुसार. आणि नंबर 1 वरती कोण राज्य करतंय? सूरज चव्हाण राज्य करतोय आणि सूरज चव्हाणला किती मत आहेत? 71%. आता या लोकांचा आणि याचा मॅच आहे का? 71% लोकांची अशी इच्छा आहे की सूरज चव्हाणने घरामध्येच राहावं, घराच्या बाहेर जाऊ नये आणि सगळ्यात जास्त वोट घेऊन जे आहे ते नंबर 1 वर राज्य करतोय सूरज चव्हाण. या लोकांच्या मतामध्ये आणि सूरज चव्हाणच्या मतामध्ये किती मोठा डिफरन्स आहे, याचाच अर्थ असा आहे की सूरज चव्हाण या आठवड्यातून लोकांच्या मते बाहेर जात नाही. बाकी या सगळ्या लोकांना, योगिता सोडली तर बाकी सगळ्या लोकांना माझ्या मते सद्यस्थिती तर धोका आहे. कारण हे ओपनिंग वोटिंग ट्रेंड आहे, याच्यामध्ये बदल सुद्धा होऊ शकतो. तर आपल्या फायनल आणि ओपनिंग वोटिंग ट्रेंड काय आहे? तर मित्रांनो, 1 नंबरला आहे कोण? सूरज. 2 नंबरला आहे योगिता. 3 नंबरला आहे पंढरनाथ कांबळे. 4 नंबरला आहे निक्की. 5 नंबरला आहे निखिल आणि 6 नंबरला आहे छोटा पुढारी अर्थात छोटा पुदिना. तर अशा आहेत ओपनिंग वोटिंग ट्रेंड. काय वाटतंय तुम्हाला या ओपनिंग वोटिंग ट्रेंड नुसार कोण होईल घरातून बाहेर? प्लीज मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि जर का वोटिंग ट्रेंडचा विचार केला तर स्पष्ट असे दिसतंय की छोटा पुदिनाला बॅकपॅक करावी लागू शकते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.